सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। राज्य क्रीडा दिनानिमित्त शिरूर येथे विविध उपक्रमांचे आयोजन। शिरूर येथे राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी शिरूर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीने शिरूर येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर शिरूर तालुक्यातील क्रीडा शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या। यामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, 100 मीटर धावणे, गोळाफेक या क्रीडा प्रकारांचा समावेश होता। सदर स्पर्धेचं उद्घाटन गट शिक्षणाधिकारी श्री बाळकृष्ण कळमकर, मुख्याध्यापक संघ सचिव श्री मारुती कदम, प्राचार्य डॉक्टर समीर ओंकार, मुख्याध्यापक श्री राजाराम ढवळे, मुख्याध्यापक श्री प्रकाश गावडे, मुख्याध्यापक श्री भाऊसाहेब वाघ यांच्या हस्ते झाले। स्पर्धा तालुक्यातील जिल्हा परिषद गटनुसार घेण्यात आल्या। तालुक्यातील जवळपास 150 शिक्षकांनी यात सहभाग नोंदवला। सर्व सामने अत्यंत अटीतटीचे झाले। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री शरद दुर्गे, सचिव श्री मनोज धिवार, कार्याध्यक्ष श्री किरण झुरुंगे, उपाध्यक्ष श्री कैलास खंडागळे व श्यामकांत चौधरी तसेच सर्व क्रीडा शिक्षकांनी मेहनत घेतली। क्रिकेटमध्ये शिरूर न्हावरे गट विजेता झाला, तर उपविजेता मांडवगण फराटा गट झाला। तसेच व्हॉलीबॉलमध्ये केंदूर पाबळ गट विजेता झाला, तर उपविजेते टाकळी हाजी मलठण गट झाला। सर्वांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले। ट्रॉफी सौजन्य श्री प्रकाश घोलप, ओमकार स्पोर्ट्स क्लब शिक्रापूर यांच्या वतीने देण्यात आले। तसेच बक्षीस वितरण डेक्कन एज्युकेशन सोसायटीची प्राचार्य डॉक्टर समीर ओंकार यांच्या हस्ते देण्यात आले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मच्छिंद्र काळे, शिरूर। उत्कृष्ट निवेदक सर असतील आणि उपस्थित शिक्षक बंधूंनो, खरं तर 15 जानेवारी क्रीडा दिन आणि आज योगायोग असा आहे की जिजाऊ मातेचा जयंती आहे आणि त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांची पण जयंती आहे। असे महान जे होऊन गेले भारताचे थोर, तर त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीला आपण खरं तर अनुकरण जर केलं तर आपलं